आपल्या 3-4 वर्षाच्या निष्पाप मुलाला आपण रोज सकाळी स्वतःच्या हाताने एका अशा दुष्टचक्रात ढकलतोय जे त्याला आतून हळूहळू आजारी पाडते. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतंय आपण त्याला प्रेम देतोय. काल दुपारी माझी ओपीडी संपत आली होती तेवढ्यात एक बाबा त्यांच्या 3 वर्षाच्या शौर्याला कवेत घेऊन धावत आत आले. तो लहानगा जीव पोट धरून बेडवर असा तडफडत होता. त्याला एवढ्या भयानक कळा येत होत्या की डॉक्टर म्हणून माझ्याही काळजाचा ठोका पिकला. त्याचे बाबा भीतीनं थरथर कापत ओरडले, डॉक्टर प्लीज बघा ना काय झालंय. हा पोटाला हात लावू देत नाहीये. कुणीतरी म्हणाला अपेंडिक्स फुटायची लक्षणं आहेत ही. मी शौर्याला बेडवर सरळ झोकवलं, त्याचा शर्ट वर केला. त्याचं पोट फुगून अक्षरशः ढोल झालं होतं. जेव्हा त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला हाताने हलका दाब दिला तिथे आतड्यांमध्ये मला एक कडक दगडासारखा गोळा जाणवला. मला स्पर्श करताच वैद्यकीय दृष्ट्या कळून चुकलं होतं की हे अपेंडिक्स नाहीये. हा त्या बाळाच्या नाजूक आतड्यात साचलेला कित्येक दिवसांचा कडक झालेला जुना मल आहे. पण पालकांना नसं सांगून पटत नाही. त्यांना डोळ्यांनी पुरावा हवा असतो. मी म्हटलं घाबरू नका, आपण तातडीनं पोटाचा एक एक्सरे काढूया, सगळं स्पष्ट होईल. एक्सरेची फिल्म जेव्हा समोर आली तेव्हा ती बघून शौर्याच्या बाबांच्या पायाखालची जणी सरकली. ते घाबरून म्हणाले, डॉक्टर हे पोटाच्या आत पांढरे ढग दिसत आहेत, ते काय आहेत? तिथे पू झालाय का की एखादी गाठ आहे? मी अतिशय गंभीरतेने म्हणालो, नाही हो, तो पू नाही आहे, ती शी आहे. शौर्याच्या आतड्यात मल अक्षरशः दगडासारखा कडक होऊन साचलाय. मेडिकल सायन्समध्ये आम्ही याला फिकल इन्फेक्शन असं म्हणतो. आणि त्या साचलेल्या दगडामुळे त्याच्या नाजूक आतड्यांवर एवढा दाब आलाय की तिथे सूज आली आहे. म्हणूनच तो एवढ्या कळा मारून धरतोय. त्या बापाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ते अवाक होऊन म्हणाले, पण डॉक्टर हे एवढं कडक कसं होऊ शकतंय? आम्ही तर त्याला रोज सकाळी अगदी नियमाने न चुकता कपभर गरम दूध आणि बिस्किट देतो. दूध तर आरोग्यासाठी चांगलं असतं ना. अहो नेमका हाच तो भारतातल्या प्रत्येक घराघरातला सगळ्यात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. मी त्यांना त्या एक्सरेकडे बोट दाखवून थेट भाषेत समजावलं की तुम्ही रोज सकाळी तुमच्या मुलाच्या नाजूक पोटात मैदा आणि दूध एकत्र करून पाठवताय. साध्या भाषेत सांगायचं तर तुम्ही पोटात सिमेंट आणि कॉन्क्रीट एकत्र करून पाठवताय आणि वरून अपेक्षा करताय की त्याचं पोट रोज साफ व्हावं. कसं शक्य आहे? यामागचं वैद्यकीय विज्ञान प्रत्येक आईबापाने समजून घेतलं पाहिजे. बिस्किटाचा मुख्य घटक असतो रिफाईंड मैदा. हा वाळलेला मैदा जेव्हा लहान मुलांच्या शरीरात जातो तेव्हा तो एखाद्या स्पंज सारखा वागतो. तो आतड्यातलं उरलं सुकलं सगळं पाणी स्वतःकडे ओढून घेतो, शरीरातली आर्द्रता शोषून घेतो. आणि दुसरं म्हणजे अतिप्रमाणात पाळलं जाणारं दूध. प्राण्यांच्या दुधात फायबर नावाचा प्रकार 0% असतो. जर फायबर नसलेलं दूध आणि पाण्याचा शोषक मैदा पोटात एकत्र येतात तेव्हा त्याचा एक अतिशय चिकट असा चिखल तयार होतो. हा चिखल लहान मुलांच्या आतड्याच्या नाजूक भिंतीने असा घट्ट चिकटून बसतो की विष्ठा पुढे सरकतच नाही आणि तिचं रूपांतर हळूहळू दगडासारख्या कडक गोळ्यात होतं. लहान मुलांची आतडी आपल्या हाताच्या या बारीक करंगळीसारखी नाजूक असतात. विचार करा, त्या नाजूक नळीमध्ये जर हा मैद्याचा गोळा 3-3 दिवस अडकून राहिला तर त्या चिमुरड्या जीवाला किती वेदना होती. त्यावर बाबा मान खाली घालून म्हणाले, पण डॉक्टर सकाळी उठला तो प्रचंड चिडचिड करतो, दुसरं काही खातच नाही, फक्त बिस्किटच मागतो. आम्ही तरी काय करणार? अहो तो दुसरं काही खात नाही कारण त्याची खरी नैसर्गिक भूक तुम्ही त्या दूध बिस्किटानं मारून टाकली आहे. बिस्किटात जी हाय रिफाईंड साखर असते ती खाल्ल्यावर मुलाच्या मेंदूला एका सेकंदात तृप्ततेचा खोटा सिग्नल जातो. त्याला वाटतं की पोट भरलंय. त्यामुळे मूल वरण भात किंवा घरातला चांगला सकस आहार बघून तोंड फिरवतं. आणि जर मूल अन्नच खाणार नाही तर त्याच्या शरीराचं पोषण कसं होणार? मी शौर्याला जवळ घेतलं आणि त्याच्या बाबांना म्हटलं, फक्त पोटच नाही बिघडलंय हो तुमच्या मुलाचं, जरा नीट डोळे उघडून बघा. मी शौर्याचे डोळे खाली ओढून दाखवलेस. चेहरा कसा पांढरा पटक पडला होता. 3 वर्षाच्या वयात त्याच्या अंगातलं रक्त कमालीचं कमी झालं होतं. त्याला गंभीर अॅनिमिया झाला होता. का? कारण बिस्किटातला हा मैदा आणि साखरेचं प्रमाण लोहाचं शरीरात शोषणच करून देत नाही. त्याला म्हटलं, बाळा आकर याचे दात बघितले. 3 वर्षाच्या वयात मागचे दात काळे भोर होऊन सडले होते. बिस्किटाची ती चिकट साखर रात्रभर दाताच्या कोपऱ्यात अडकून बसते. तिथे ऍसिड तयार होतं आणि जंतू दात कोकरतात. त्याची मेडिकल फाईल सांगत होती दर महिन्याला त्याला खोकला, सर्दी, ताप येतो. काय येणार नाही? शरीराची वाढ होण्याच्या वयात तुम्ही त्याला सकाळी उठल्या फक्त रिकाम्या कॅलरीज देताय. त्याची रोग प्रतिकार शक्ती तयार होणार तरी कशी? बालक हो, आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा बिस्किटाच्या पुढ्यावर मोठी मोठी इंग्रजी अक्षरं वाचतो. न्यूट्री, ओट्स, डायजेस्टिव्ह, आल्मंड. आपल्याला वाटतं खूप पौष्टिक आहे, पण तुम्ही कधी त्या पाकिटाच्या मागे असलेली बारीक अक्षर वाचलेत का? तर जवाचा शुद्ध मैदा 60 ते 70% असतो आणि ज्या ओट्स किंवा बदामाचा फोटो समोर असतो ते ओट्स फक्त 0. काहीतरी टक्के असतात.
केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यात इन्व्हेस्टिफायर्स आणि केमिकल सुवास वापरलेले असतात. आणि सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट, या बहुतांश बिस्किटांमध्ये जगातलं सगळ्यात स्वस्त तेल वापरलं जातं, ज्याला पाम ऑइल म्हणतात. जे तेल मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही, ते तेल आपण रोज सकाळी आपल्या चिमुरड्यांच्या पोटात ढकलतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शौर्याचे बाबा तिथेच डोक्याला हात लावून बसले. डोळ्यात पाणी आणून म्हणाले, डॉक्टर, माझी चूक मला कळली. मी माझ्याच हाताने माझ्या पोराला आजारी पाडत होतो. पण आता मी काय करू? बिस्किट नाही दिलं तर तो घर डोक्यावर घेतो, खूप रडतो. मी त्यांना अत्यंत समजूतदारपणे पण ठाम आवाजात सांगितलं, बघा, आज त्याला बिस्किट हवंय म्हणून तो 2 मिनिट रडेल, ते आपल्याला परवडेल. पण जर ही सवय अशीच राहिली तर उद्या पुन्हा पोटात कडक गोळा झालाय म्हणून त्याला हॉस्पिटलच्या बेडवर रडावं लागेल. ते तुम्हाला परवडेल का? मुलाला शांत बसवण्यासाठी त्याच्या तोंडात तो 5 रुपयाचा बिस्किटाचा पुडा पुन्हा आजच बंद करा. आज एका पालकाने ठरवायचंय की तुम्हाला त्याचे 2 मिनिटात कॅश परवडतात की आयुष्यभराचं हॉस्पिटलचं दुखणं. जर तुमच्या मुलाला तीव्र पोटदुखी असते तर घरात कोणतेही प्रयोग न करता आधी लहान बाळाच्या डॉक्टरांना म्हणजे बालडॉक्टरांना दाखवून घ्या. आता मला माहिती आहे, हा व्हिडिओ बघताना महाराष्ट्रातले हजारो आईबाप हाच विचार करत असतील की ठीक आहे डॉक्टर, तुमचं म्हणणं 100% पटलं, आम्ही बिस्किट आजच बंद करू. पण मग सकाळी उठल्यावर मुलाला द्यायचं काय? त्याला भूक लागली तर सकस पर्याय काय आहे? पर्याय शोधायला कुठल्या बाहेरच्या देशात जायची गरज नाही. ते आपल्याच पारंपरिक मराठी स्वयंपाकघरात आहेच. फक्त आपण सोयीसाठी पाकीट फोडायची सवय लावलीये, ती बंद करायला पाहिजे. 5 सोपे, सोयीचे आणि अत्यंत पौष्टिक पर्याय लक्षात ठेवा. घरी बनवलेले गव्हाचे किंवा नाचणीचे खाकरे, त्याला हलकं शुद्ध तूप आणि सेंद्रिय गुळ लावून तुम्ही सकाळी देऊ शकता. मुरमुरे किंवा पोह्यांचा हलका घरगुती चिवडा, जो आतड्यांवर अजिबात ताण आणत नाही आणि मुलं आवडीनं खातात. मखाना घरात थोड्या तुपावर आणि जिऱ्यावर परतून डब्यात भरून ठेवा. हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. नाचणीची साधी सत्व किंवा दलियाची खीर गुळ टाकून केलेली, ज्याच्यामुळे अंगातलं रक्त आणि ताकद नैसर्गिकरित्या वाढतं. आणि ताजी फळं, सकाळी बिस्किटांऐवजी एका केळ्याची किंवा सफरचंदाचे फोड मुलाच्या हातात द्या. निसर्गाने दिलेलं हे जिवंत फायबर मुलांचं पोट साफ करायला मदत करेल. शौर्याच्या बाबांनी काल माझ्या केबिनमध्ये एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी खिशातला तो अर्धा फोडलेला बिस्किटाचा पुडा काढला आणि क्षणाचाही विचार न करता समोरच्या डस्टबिन मध्ये बिरपावून दिला. तो कचऱ्याच्या डब्यात झालेला ठक्क असा आवाज माझ्यासाठी कोणत्याही महागड्या औषधापेक्षा मोठा होता. कारण काल एका बापाने आपल्या मुलाच्या पोटाला आजारपणाचं घर होण्यापासून वाचवलं होतं. तुमचं बाळ जेवत नाहीये, पोट साफ होत नाहीये, सारखं आजारी पडतंय, आधी घरातला हा पांढरा विलन म्हणजेच मैदा आणि अतिप्रमाणातलं दूध बिस्किट कायमचं बंद करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुज्ञ आईबापाला आजच एक 7 दिवसाचं चॅलेंज देतोय. आजपासून पुढचे 7 दिवस घरातले बिस्किट कपाटात लॉक करा किंवा कचऱ्याच्या डब्यात टाका. सुरुवातीचे 2 दिवस मूल चिडचिड करेल, रडेल, जेवणार नाही, कारण त्याला त्या साखरेची सवय झाली आहे. पण 4थ्या दिवशी त्याची खरी नैसर्गिक भूक उघडेल आणि 7व्या दिवशी त्याचं पोट न रडता व्यवस्थित साफ होईल. हा बदल तुम्हाला तुमच्या मुलामध्ये दिसला की 7 दिवसांनी याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये परत या. मला लिहून सांगा की तुमच्या मुलाच्या आरोग्यात आणि भुकेत काय सकारात्मक फरक पडला. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही लाईक नाही केला तरी चालेल, माझी काहीच हरकत नाही. पण तुमच्या नात्यात, मित्र परिवारात जे लोक लाडाच्या नावाखाली निरागस मुलांच्या हातात बिस्किटाचे पुढे कोंबतायत, त्या प्रत्येक आई बापाला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. प्रेमाची व्याख्या बदलण्याची खरोखर गरज आहे. स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.